कोल्हापूरमध्ये खूपच चांगल्या पद्धतीनं आयटीची ग्रोथ होत आहे आणि आज आपण 25 मध्ये जर विचार केला तर 370 पेक्षा जास्ती आयटी कंपनीज कोल्हापूरमध्ये आहेत, जनरेट होत आहेत. मग कोल्हापुरातल्या अशा कोणत्या कंपन्या ज्या मुलांना आयटी सेवा आणि उत्पादने देत आहेत? मग काही कंपन्यांचे प्रोडक्ट्स आहेत, काही कंपन्या सर्व्हिसेस मध्ये आहेत. मग सर्व्हिसेस मध्ये विचार केला तर वेबसाईट डिझायनिंगचं काम केलं जातं, मोबाईल ॲप डेव्हलपमेंटचं काम केलं जातं, ERP चे डेव्हलपमेंटची कामं केली जातात, सोशल मीडिया मार्केटिंग केलं जातं. जर तुम्ही प्रोडक्ट मध्ये विचार केला तर हॉटेल मॅनेजमेंटचे प्रोडक्ट्स आपल्या इथेच बनलेले आहेत, हॉस्पिटल मॅनेजमेंटचे प्रोडक्ट्स आपल्या इथे बनलेले आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यात जशा सॅप वगैरे आहेत. पहिलं फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग होतं, आता ते कम्प्युटर इंजिनिअरिंग वेगळं झालेलं आहे, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वेगळं झालेलं आहे, AI रिलेटेड बॅचेस वेगळ्या झालेल्या आहेत, सायबर सिक्युरिटी रिलेटेड बॅचेस वेगळ्या झालेल्या आहेत आणि डेटा सायन्स रिलेटेड बॅचेस वेगळे आहेत. त्यामुळे एका कॉलेजला जर बघितलं तर अराउंड 400 to 500 सीट्स कम्प्युटर रिलेटेड वॅकंट असतात आणि त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन्स मिळू शकतात. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. 12वीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. 12वी झाल्यानंतर काय करायचं असे अनेक प्रश्न मुलांना पडतात. तसंच IT कडे मुलांचा कल वाढतेला आपल्याला दिसत आहे आणि याचंच मार्गदर्शन मुलांना होणं गरजेचं आहे. हेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत IT असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील सर. नमस्कार सर, TV नेक्स्टच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. सर, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या काही वर्षात कोल्हापुरात IT क्षेत्राची वाढ कशी झालेली आहे? आता जर बघितलं म्हणजे आता या 5 ते 6 वर्षात तर खूपच फास्ट आयटीची ग्रोथ व्हायला लागली आहे आणि कोविड नंतर तर मुलांचा कल हा IT कडे जास्तीच होत आहे. जर आपण कोल्हापूरच्या आयटीचा जर विचार केला तर 2010 मध्ये अराउंड 50 ते 60 IT कंपनीज कोल्हापूरमध्ये होत्या आणि आज आपण 25 मध्ये जर विचार केला तर 370 पेक्षा जास्ती IT कंपनीज कोल्हापूरमध्ये आहेत. 10 साली जर आपण बघितलं तर 1000 ते 1200 लोक इंजिनियर लोक काम करत होते आणि तोच आकडा आज 9000च्या वरती गेलेला आहे. जर टर्नओव्हरचा विचार केला तर त्यावेळेला अराउंड 40 ते 50 CRचा टर्नओव्हर होता आणि आता तोच टर्नओव्हर 900 पेक्षा जास्ती कोटीचा झालेला आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं मध्ये तुम्ही जर आपले अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्यांनी जो आकडे जाहीर केले होते तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर हे 5व्या स्थानी आहे आणि जवळजवळ 200 कोटीपेक्षा जास्ती एक्सपोर्ट हा महाराष्ट्रातून केला जातो, म्हणजे कोल्हापूर मधून केला जातो IT मध्ये. हो, सो कोल्हापूरमध्ये खूपच चांगल्या पद्धतीनं आयटीची ग्रोथ होत आहे. त्याचबरोबर म्हणजे जगामध्येच मुलांचा असून जास्ती कल वाढत आहे आणि त्या पद्धतीनं चांगली प्रगती IT मध्ये होत आहे आणि करिअरच्या सुद्धा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत. म्हणजे जसं की आता नवीन बघितलं तर आपण AI वगैरे यायला लागले, सो त्यामुळे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होत आहेत. मग कोल्हापुरातल्या अशा कोणत्या कंपन्या ज्या मुलांना आयटी सेवा आणि उत्पादने देत आहेत? आता सर्व तुम्हाला जे म्हटलं की 370 ज्या कंपनीज आहेत त्या सर्व कंपनीज मध्ये प्रत्येक कंपनीमध्ये म्हणजे 10 व्यक्तींपासून ते 500-1000 पर्यंत एम्प्लॉयमेंट आहे. त्यामुळे ह्या सर्व कंपनीज म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजेस मधल्या मुलांना हायर करतात. जर कॉलेजेसचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त जवळजवळ 27 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ज्यामधून अराउंड 12,000 ते 12,500 कम्प्युटर रिलेटेड डिग्री घेतलेली मुलं बाहेर पडत आहेत आणि यातल्या बऱ्याचशा मुलांना या 370 ज्या कंपनीज आहेत त्या जॉब देतात. म्हणजे अराउंड 1000 ते 2000 लोकांना तरी वर्षाला त्या कंपनीज जॉब देतात. आता या ज्या कंपनीज आहेत त्या भरपूर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहेत. मग काही कंपन्यांचे प्रोडक्ट्स आहेत, काही कंपन्या सर्व्हिसेस मध्ये आहेत. मग सर्व्हिसेस मध्ये विचार केला तर वेबसाईट डिझायनिंगचं काम केलं जातं, मोबाईल ॲप डेव्हलपमेंटचं काम केलं जातं, ERP चे डेव्हलपमेंटची कामं केली जातात, सोशल मीडिया मार्केटिंग केलं जातं. जर तुम्ही प्रोडक्ट मध्ये विचार केला तर हॉटेल मॅनेजमेंटचे प्रोडक्ट्स आपल्या इथेच बनलेले आहेत, हॉस्पिटल मॅनेजमेंटचे प्रोडक्ट्स आपल्या इथे बनलेले आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यात जशा सॅप वगैरे आहेत तसे मोठे मोठे प्रोडक्ट्स आपल्या इथे बनलेले आहेत. बँकिंग सॉफ्टवेअर आहेत, ते बँकिंग सॉफ्टवेअर सुद्धा किंवा पतसंस्थान आहेत, बँकाच नाहीत, ते जे सॉफ्टवेअर म्हणजे दिले जातात त्या कंपनी सुद्धा कोल्हापूरमध्ये आहेत. सो सर्व सेक्टरमध्ये म्हणजे सर्व कॅटेगरीमध्ये या कोल्हापुरातल्या 370 कंपनीज काम करतात आणि जवळजवळ 9000 पेक्षा आता जास्ती एम्प्लॉयमेंट आहे आणि ह्या कंपन्यांची अजून खूप गरज आहे. म्हणजे चांगले मुलांचे म्हणजे चांगले स्किल्ड मुलं यावीत अशी त्यांची खूपच म्हणजे नीड आहे. पण आता तुम्ही म्हणाला की 12वी नंतर आपण या आयटी क्षेत्रामध्ये हे घेऊ शकतो,
तर मग असं त्याची काही हे आहे का, म्हणजे इतके पर्सेंटेज असल्यानंतरच तुम्ही IT विभागात ऍडमिशन घेऊ शकता, किंवा तुमची काहीतरी कॅपॅसिटी वगैरे त्याची काहीतरी असेल ना? आता ते पहिला होतं की तुम्हाला A ग्रुपच ठेवला पाहिजे. A ग्रुप ठेवल्यानंतर मग तुम्ही 50% पेक्षा जास्ती हे घेतलं पाहिजे, म्हणजे पर्सेंटेज पडले पाहिजे त्या ग्रुपला वगैरे. पण आताचा जर विचार केला तर त्या कोणत्याही गोष्टी नाही आहेत ऍक्च्युअल मध्ये. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग ह्याला जात असताना तुम्ही आयदर 10वी नंतर तुम्ही डिप्लोमालाही जाऊ शकता, किंवा नंतर 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंगलाही जाऊ शकता. आता काय झालं की जर आत्ताच बघितलं तर आता बरेचसे जे कॉलेजेस आहेत ते ऑटोनॉमस झालेले आहेत, काही युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या इकडे बघितलं तर DY पाटील युनिव्हर्सिटी आहे, जसं शिवाजी युनिव्हर्सिटी आहे तसं वारणा TKIT वारणा युनिव्हर्सिटी सुद्धा झालेले आहेत. आणि बरेचसे म्हणजे KIT आहे, RIT आहे, SIT आहे, संजय गोडावत, ह्या सर्व ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत किंवा कॉलेजेस झालेले आहेत. सो त्यामुळे बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये जरी तुमचा A ग्रुप नसेल तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे एक टेस्ट देऊन तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे ऍडमिशन घेऊ शकता. किंवा तुम्ही BCA, म्हणजे असं नाहीये की फक्त इंजिनिअरिंगलाच घेतलं पाहिजे, तुम्ही BCA आहे, BSc कम्प्युटर आहे, BCS आहे, तेही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही MCA करा, MSc कम्प्युटर करा, यामधून सुद्धा तुम्ही IT मध्ये येऊ शकता. आणि अशा भरपूर म्हणजे आता ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पहिल्या प्रत्येक कॉलेजला लिमिटेड सीट्स होत्या, म्हणजे 60 असू देत 40, आता भरपूर 120 प्लस आलेले आहेत. आणि आता कसं होतं की पहिलं फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग होतं, आता ते कम्प्युटर इंजिनिअरिंग वेगळं झालेलं आहे, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वेगळं झालेलं आहे, AI रिलेटेड बॅचेस वेगळ्या झालेल्या आहेत, सायबर सिक्युरिटी रिलेटेड बॅचेस वेगळ्या झालेल्या आहेत, आणि डेटा सायन्स रिलेटेड बॅचेस वेगळे आहेत. त्यामुळे एका कॉलेजला जर बघितलं तर अराउंड 400 to 500 सीट्स कम्प्युटर रिलेटेड वॅकंट असतात, आणि त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन्स मिळू शकतात. हो. तर आता आपण म्हणतो की 12वी नंतर आपण IT मध्ये ऍडमिशन घेऊ शकतोय. 12वी नंतरचं एज एक लिमिट असतं, म्हणजे एक 18 वर्षापर्यंतचं वगैरे. पण आपल्याला जर त्याच्या पुढे पण आपलं ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर जर IT क्षेत्रामध्ये जायचं असेल तर ते पण आपण करू शकतो. हो, तेही आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही सपोज 12वी नंतर BSc केलं आणि तुम्हाला वाटतं की नाही इंजिनिअरिंगला घेतलं पाहिजे, तसाही गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत की तुम्ही इंजिनिअरिंगला घेताना सुद्धा मग फर्स्ट इयर पासून न घेता सेकंड इयर पासून तुम्ही चालू करू शकता. त्यामुळे तुम्ही कधीही इच्छा असेल, तुम्ही असं नाही की तुम्ही 18, 19 किंवा एज लिमिट आहे. तुम्हाला बऱ्यापैकी आता सेपरेट युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत, तिथं तर भरपूर पद्धतीनं म्हणजे कस्टमायझेशन टाईप होतं की तिथे तुम्हाला मिळू शकतात इंजिनिअरिंगला ऍडमिशन्स वगैरे. आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षणही आहे. म्हणजे कोल्हापुरात सुद्धा एवढे इंजिनिअरिंग 27 इंजिनिअरिंग कॉलेजेस झाले, त्यामुळे सर्वच कॉलेजेसमध्ये उत्तम पद्धतीचं शिक्षण आहे. ह्या मुलांना असं बाहेर जॉबची ऑपॉर्च्युनिटी तिथूनच मिळते की? हा, त्या आता जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज जर बघितलं तर एक 2022 पर्यंत चांगल्या पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या. पण आता जर एक बघितलं म्हणजे 23-24 बघितलं, थोडं आता तुम्ही म्हणजे US मधलं पण ते जे बघत असाल मार्केट, तर त्यामुळे थोडंसं IT ला एक मायनर सॅच्युरेशन आलेलं आहे. पण ते काही जास्ती दिवस टिकल असं नाहीये. त्यामुळं भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि फक्त मुलांचं काय झालं की आता मुलांचं स्किल सेट म्हणजे बऱ्याचशा कंपनीमध्ये ओपनिंग आहेत. आता कोल्हापुरात सुद्धा बघितलं, आता मी प्रेसिडेंट आहे ना, प्रत्येक कंपनीमध्ये आम्हाला विचारलं जाते की अरे PHPचा एम्प्लॉय कोण आहे का मुलगा, कोण AI चा मुलगा आहे का, कोण आहे. पण ते स्किल पाहिजे. मुलं भरपूर आहे ते डिग्री घेतलेली, पण त्यांना स्किल काय मिळतंय का? कारण आताच्या मुलांचं काय झालंय की 10वी पासूनच मोबाईल ऍडिक्ट होतात, आणि ते म्हणजे मग काय म्हणतात सोशल मीडियावरती वाहत जातात, आणि त्यामुळे जे पाहिजे ते स्किल त्यांना मिळत नाही. सो ऑपॉर्च्युनिटीज ह्या ओपन आहेत, फक्त त्यांनी ते मुलांनी त्या म्हणजे ऑपॉर्च्युनिटी संधीचं सोनं करून घ्यायला पाहिजे. ज्या स्ट्रीम मध्ये तुम्ही गेलेला आहे त्या स्ट्रीम मध्ये चांगलं नॉलेज घेतलं पाहिजे, म्हणजे काय म्हणतात डेडिकेटेडली शिकलं पाहिजे. आणि तुम्हाला डेफिनेटली फक्त IT हे असं आहे की व्हाईट कॉलर जॉब आहे. तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये कोणतेही म्हणजे तुम्ही मेकॅनिकल असू दे, सिव्हिल इंडस्ट्री असू दे, IT मधल्या जे एम्प्लॉईजना सॅलरीज आहेत, IT मधल्या मुलांना ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्हाला US ला जाणं, ऑस्ट्रेलियाला जाणं, त्या भरपूर आहेत. सॅलरी स्ट्रक्चर आज आपण बेंगलोर असून दे, हैदराबाद असून दे, पुणे असून दे, ह्या सिटीज ड्रास्टिकली ग्रो झाल्या, ह्या IT मुळेच ग्रोथ झालेल्या आहेत. आणि तशाच पद्धतीची चांगली संधी कोल्हापूरला सुद्धा आहे. कारण एवढ्या पद्धतीचे म्हणजे 12,000 ते 12,500 मुलांचा काउंट बाहेर पडणारा जिल्हा एवढा महाराष्ट्रातच नाहीये म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळं कोल्हापूरमध्ये सुद्धा IT ला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे.
खूप संधी आहेत मुलांना. पण आता तुम्ही म्हटला की बाहेरच्या देशात म्हणजे मुलांनी जर गेलं तर त्यांना सॅलरी चांगली मिळते, हो. पण तशाच प्रकारची सॅलरी आता कोल्हापुरात पण मुलांना मिळते का? कारण आपण बघतोय की IT वगैरे जी झालेली मुलं आहेत ते त्यांचा म्हणजे बाहेर जाण्याकडे जास्त कल असतोय बरोबर. का? तर त्याला म्हणजे कारणीभूत आहे एक तर सॅलरी. आता त्याला ऍक्च्युली ते सॅलरी मी म्हणणार नाही कारणीभूत आहे. कारण का सांगतो, एक माइंडसेट तयार झालेला आहे. काय होतं मुलांना, म्हणजे तुम्ही आताच्या जनरेशनला बघितलं ना, पुण्याला वगैरे गेले की एकटा असतो, तो तिथं फ्रीडम मिळतो. ऍक्च्युली कोल्हापूरमध्ये राहिलं तर तुम्हाला मग घरातून अपडाऊन करावं लागतं, त्यामुळे तो फ्रीडम मिळत नाहीये. त्यामुळे मुलांचा जास्ती कल असतो. किंवा आई वडिलांचं सुद्धा काय राहतं की पुण्यात आहे, म्हणजे कोल्हापूरमध्ये असेल तर काय होतं की किती सॅलरी आहे किंवा काय आहे या गोष्टी लगेच माहिती पडू शकतात. पण पुण्याला आहे, तो जॉब जरी करत नसेल तर पुण्याला आहे म्हटलं तरी निघून जातं की मुलगा काहीतरी करतोय. त्यामुळे पण पुणे, मुंबई, हैदराबाद इकडे जातात. पण जर तुम्ही विचार केला सॅलरीचा, आज बेसिक जर बघितला, आज कोल्हापूरमध्ये तुम्ही बघितलं तर बेसिक काय, राहण्याचा खर्च तुम्हाला 2,000 रुपये आहे आणि 2,000 रुपये मेस आहे आणि बाकी तुमचा जास्ती खर्चच नाही. मग गावाकडून जर अपडाऊन केलं तर 1,000 रुपये तुम्ही पेट्रोल महिन्याला, म्हणजे 5 ते 6 हजारात जर कटाक्षाने पळालं तर 5 ते 6 हजारात तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. आता तुम्ही जर चांगलं लाईफ जगला तर मग 20,000 पण पुन्हा नाही, 50 पण पुन्हा. पण तेच जर तुम्ही पुण्यामध्ये गेला तर तुम्हाला जेवणचं मिळणार नाही, किंवा पुण्याच असं मी म्हणणार नाही, कुठल्या एका सिटीला बोलणार, कुठल्याही तुम्ही मोठ्या सिटीमध्ये गेला तर तिथला हे वाढतो, खर्च वाढतो. आणि तो खर्च जर वजा केला तर राहणारी जी शिल्लक रक्कम आहे ती तुम्हाला एकदम नगण्य आहे. कारण तुम्हाला यायचं गावाकडे म्हटलं तरी 2,000 रुपये आठवड्याला खर्च आहे, तो इथं काहीच नाहीये. त्यामुळे सॅलरी हा मेजर फॅक्टर नाहीये. हा फक्त काही अंशी थोडा तफावत आहे का, तर कोल्हापूर म्हणजे पुण्यामध्ये किंवा अदर सिटीज मध्ये असणाऱ्या कंपनीज ह्या मोठ्या आहेत. कोल्हापूरमध्ये काही मिड स्केल आहेत, स्मॉल स्केल आहेत. पण असं नाहीये की कोल्हापूरमध्ये सॅलरीज मिळत नाहीयेत. 7-8 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर सुद्धा तुम्हाला 12-15 लाखाचे पॅकेजेस देणाऱ्या कंपनीज आहेत. सो सॅलरी हा कन्सर्न नाहीये. थोडासा लोकांमध्ये अवेअरनेस कमी आहे किंवा एक न्यूनगंड आपण म्हणतो ना, तो झालेला आहे की बाहेर गेल्यानंतर म्हणजे अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे एकूणच असा हिशोब केला तर तशी सॅलरी ही सेमच पडणार, सेमच आहे. प्लस ऍक्च्युअली एक सॅटिस्फॅक्शन असतं. आज तुम्ही जर कल्चरल बघितलं, आज विचार केला तर तुम्ही पुण्याला गेला, तुम्ही फ्रीडम, मग तुम्ही बाकीच्या ऐश्वर्याम करायला जाता. आज आई वडिलांबरोबर असाल तर गोष्टी कशा होतात बघा, की तुम्ही गावाकडून येऊन जाऊ शकता, तेच संस्कार आपल्यावरती राहतात. आज आता तुम्ही एक बघितलं, आज आता आपण कोल्हापूरमध्ये, पण बरेचसे माझे फ्रेंड आहेत. आता मी 2007चा पास आउट आहे. बरेचसे फ्रेंड आहेत, त्यांचे लग्न झाल्यानंतर ते नवरा बायको दोघंही आहेत, दोघंही IT मध्ये जॉब करतात. पण त्यांना बाळ झाल्यानंतर सांभाळायचं कुणी, हा मोठा फॅक्टर आहे. मग आई वडिलांना गावाकडून तिकडे जायचं नाहीये, किंवा काही आई वडील जातात पण काही आई वडिलांना कम्फर्ट वाटत नाहीये, त्यामुळे मग ते जात नाहीत. मग ते पाळणाघरमध्ये मुलं ठेवायचं, मग बाहेर ठेवलं, एक तर पाळणाघरमध्ये ठेवायचं, नाही तर मग आईनं ते करिअर कॉम्प्रोमाइज करायचं, मुलांसाठी ते करिअर सोडून द्यायचं. ह्या गोष्टी सुद्धा पुण्यामध्ये होत आहेत. हे कोल्हापूरमध्ये नाही होणार ना. कोल्हापूरमध्ये राहिला तर तुम्ही तुमचे आई वडील असून देत, सासू सासरे असून देत, तुमच्या बरोबर नेहमी राहणार. त्यामुळे त्या लहान मुलांवरती, बाळांवरती संस्कार सुद्धा चांगले होणार. म्हणजे हा सुद्धा एक अँगल बघायला पाहिजे. फक्त तुम्ही जर बघितलं तर लाईफ मध्ये फक्त काय पैसा हाच इम्पॉर्टंट आहे हा विषय नाही. पैशाला महत्व आहे का, तर आहे, पण बाकी तुम्ही ज्या याच्यामध्ये वाढताय ते संस्कार, तुमचं सॅटिस्फॅक्शन, ह्याही गोष्टी ज्या आहेत. कारण बरेचसे जर एम्प्लॉईज, आता सिनियर एम्प्लॉईज आमच्या इथं आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं, दे आर व्हेरी मच सॅटिस्फाईड, बिकॉज ते आई वडिलांबरोबर राहत आहेत, त्यांची मुलंही त्यांचे आई वडील सांभाळत आहेत, नवरा बायको दोघंही ते करिअर करतायत. त्यामुळं हे आहे. सो मला सॅलरी हा कन्सर्न तर मी म्हणजे म्हणणार नाही की कोल्हापूरमध्ये इश्यू आहे. आता याच बरोबर स्थानिक IT वाढीसाठी IT असोसिएशनने कोणते उपक्रम हाती घेतलेले आहेत? आता स्थानिक IT हे करण्यासाठी जर बघितलं तर आम्ही कोल्हापूरमध्ये, आता तुम्ही जसं म्हणलं की कोल्हापुरात ITच नाही असं एक झालेलं आहे वातावरण. का, तर ह्या 370 ज्या कंपनीज आहेत त्या कोल्हापूरच्या अशा कोपऱ्यामध्ये सर्व ठिकाणी पसरलेले, एका ठिकाणी नाही. सो IT असोसिएशन आमचं काय करायला लागलं की आम्ही, की आम्हाला एक जागा द्या आणि जिथे आम्ही सर्व युनिट तिथे येतो. म्हणजे कोल्हापूरमध्ये जसं पुण्याला गेला हिंजवडी हा एरिया आहे, तिथे सगळ्या IT कंपनी, तसं कोल्हापूरमध्ये पण आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे. पॉलिटिशियन लोक पण खूप सपोर्ट करत आहेत. आपल्या शेंडा पार्क मध्ये 35 हेक्टर जागा ऑलमोस्ट अलोकेट झालेली आहे. तुम्ही जर परवा बघितलं, अजित पवार साहेबांनी एक मीटिंग घेऊन 1 तारखेला मीटिंग घेतली. 10 तारखेपर्यंत त्याचा निकाल लावायचा आहे आणि 10 तारखेला ती जागा MIDC कडे हस्तांतरित करून
कोल्हापुरातले असू देत किंवा अजून कंपन्यांना ती जागा देऊन एका ठिकाणी एक असा पार्क डेव्हलप करायचा आहे. मग तोच ज्या वेळेला पार्क डेव्हलप होईल त्यावेळेला मग सर्वांना समजेल की बाबा कोल्हापूरमध्ये पण या IT कंपनीज आहेत, एवढ्या IT कंपनीज आहेत, या कंपनीतून त्या कंपनीत ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या सर्व गोष्टी होतील. हा आमचा महत्वाचा उपक्रम आहे. अपार्ट फ्रॉम त्या बघितलं तर आम्ही मुलांसाठी म्हटलं तर तुम्ही आपले जे तुम्हाला सर्व कॉलेजेस म्हटलं त्या सर्व कॉलेजेस बरोबर आमचे MOU आहेत. सर्व कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन गेस्ट लेक्चर घेतो. पर्सनली मी तर सर्वच कॉलेजेसमध्ये जातो. नंतर आता तुम्ही जर बघितलं तर गव्हर्नमेंटने सिलेबस मध्ये इंटर्नशिप आणलेलं आहे मुलांना. मग डिप्लोमा असू दे, BCS असू दे, इंजिनिअरिंग, MCA. सो ते इंटर्नशिपचे फेअर आम्ही घेतो एखाद्या कॉलेजमध्ये. मग DY पाटील असू दे, KIT कॉलेज असू दे, इथे इंटर्नशिप फेअर घेतो आणि सर्व कॉलेजेसच्या मुलांना बोलवून तिथे आम्ही ऑपॉर्च्युनिटीज देतो. त्याच्यानंतर जॉब फेअर सुद्धा आमचे घेतले जातात. मग जॉब फेअर घेऊन सुद्धा आम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज देतो. आता होतंय काय यामध्ये आणि मुलांसाठी म्हणजे आमचा एक IT फोरम म्हणून आहे जो सर्वांसाठी ओपन असतो, जो ज्यामध्ये मंथली आम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटी घेतो. मग आता जसं AI रिलेटेड टॉपिक्स घ्यायचे, मॅनेजमेंट रिलेटेड टॉपिक्स घ्यायचे, असे घेऊन आम्ही नॉलेज शेअर केलं जातं. आता महत्वाचं होतंय काय बघा की हे ज्या कॉलेजेसमध्ये आहेत, आता आपण बघितलं तर मुलं काही टॉपर हुशार मुलं असतात, काही मीडियम असतात, काही लो स्केल असतात. मग काय होतं, मोठ्या कंपनीज येतात त्या एकदम त्यांचं सपोज बाबा 30,000 40,000 पर मंथ सॅलरी म्हणजे 3.6, 4, 5 पॅकेज असतं. मग त्या कंपनी येतात, तुमचा समजा एक 500 मुलं आहेत तुमच्या कॉलेजमध्ये, तर त्यातली टॉपची एक 10 मुलं उचलली जातात टॉपची आणि त्यांना हे केलं जातं. मग कोल्हापूरमध्ये राहताना काय होतं की कोल्हापूरमध्ये जी ऍव्हरेज मुलं आहेत किंवा ज्यांना थोडं नॉलेज कमी आहे ती मुलं राहतात. मग त्या मुलांना त्या पद्धतीनं सॅलरी ऑफर केली जाते. आज विचार केला तर सॅलरी आहे, मग कंपनी येते सर्वच मुलांना घेते का मोठी कंपनी? नाहीये. ते निवडून घेतात आणि निवडून गेल्यानंतर जी मुलं राहतात मग ती मग लोकल कंपनीज मध्ये असू दे, पुण्यातल्या छोट्या कंपनीज मध्ये असू दे, जॉब सर्च करतात. मग त्यांचं नॉलेज हे ऍव्हरेज असतं. मग त्यामुळे काही अंशी कमीच पगार दिला जातो आणि हेच ऍक्च्युली रिझन आहे. तर सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की कोल्हापूरमध्ये IT चं भविष्य काय आहे? कोल्हापूरमध्ये ITचं भविष्य तर तुम्हाला मगाशी म्हटलं तसं खूपच छान आहे. कारण कोल्हापूरमध्ये आता IT पार्क होतच आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोणताही जिल्हा म्हणजे पुणे आणि मुंबई सोडले, हे जिल्हे सोडले तर कोणताही जिल्हा नाहीये की ज्यामध्ये 370 किंवा 350 पेक्षा जास्ती कंपनीज आहेत. त्यामुळं कोल्हापूरमध्ये खूपच चांगला स्कोप आहे. प्लस बाकीच्या म्हणजे हे बघितलं तुम्ही नागपूर विदर्भाकडे बघितलं तर त्याच्यापेक्षाही कोल्हापूर हे बेंगलोर आणि पुण्याला कनेक्ट करतं. त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आपल्या कोल्हापूरला आता एअर कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगली होत आहे. रस्त्याची वगैरे भरपूर कामं चालू आहेत. त्यामुळे ओघ हा चालू आहे, म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे. जी आता जसं की दुसऱ्या इंडस्ट्रीज असतात त्यांना रॉ मटेरियल वगैरे लागतं, तसं आमच्या IT इंडस्ट्रीला रॉ मटेरियल म्हणजे हे मुलं स्टुडंट्स आणि तो क्राऊडच 12 ते 15 हजार असेल तर आणि अजून भविष्यात वाढणारच आहे पर इयर. त्यामुळे तो क्राऊडही इथं अवेलेबल आहे. त्यामुळं नक्कीच कोल्हापूरमध्ये IT ला खूप चांगलं भविष्य आहे. कोल्हापूरच्या ज्या IT कंपनी आहेत त्या सुद्धा ड्रास्टिकली ग्रोथ होत आहेत. म्हणजे आम्ही एक सर्वे केला की 2010 साली कोल्हापूरमध्ये IT काय होतं आणि आता 2025 मध्ये काय आहे, तर ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो की 25 पट वाढलेले आहेत ऍक्च्युअली. म्हणजे ग्रोथ झाली, खूप ग्रोथ झालेली आहे. आणि आता तरी म्हणजे IT पार्क होतंय त्यामुळे एक योग्य दरात आम्हाला तिथे जागा मिळतील असं आहे. तर त्या मिळाल्या तर आम्हाला तिथे एका ठिकाणी जाता येईल आणि जे काही सेव्हिंग केलेले पैसे असतील ते डेव्हलपमेंट मध्ये घालून आमच्या कंपनीजना अजून डबल टिबल कसं म्हणजे 3 पट कसं वाढवता येईल याच्यावरती आम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नक्कीच चांगलं ITचं भविष्य आहे. तर मग कोल्हापुरामधील IT उद्योगावर AI चा काय परिणाम होईल का असं तुम्हाला वाटतंय का? AI चा परिणाम तर सर्वच सेक्टरमध्ये व्हायला लागलेला आहे आणि ऍक्च्युअली मध्ये तुम्ही जर बघितलं तर आम्ही AI अडॉप्ट करायला चालू केलेलं आहे. आमच्यातल्या बऱ्याचशा कंपनी आता AI चे जे टूल्स आहेत ते वापरून, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं ChatGPT आहे, Co-Pilot आहे. आम्ही मागच्याच आठवड्यात एक Co-Pilot वरती सेशन घेतला होता ज्यामध्ये ते यूज करून म्हणजे जरी तुमच्याकडे जास्ती स्किल नसेल तरी सुद्धा कशा पद्धतीनं तुम्ही एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करू शकता, एखादा ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता, याच्यावरती आमचं सेशन झालं. सो म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप नॉलेज पाहिजे असं नाहीये.
त्यामुळे त्या गोष्टी आम्ही आता अडॉप्टच करायला चालू केलेल्या आहेत. आणि एआयचा परिणाम म्हणजे काय उलटा एआय मुळे आमच्या कामामध्ये आम्हाला सोयीस्कर होणार आहे. सो आम्ही ते अडॉप्ट केलेलं आहे. एआय मुळे सुद्धा मुलांसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होणार आहेत. आता फक्त हा आहे की जो पर्सन असेल, मग आयदर एम्प्लॉई असू दे किंवा कंपनीचे ओनर असू देत किंवा सिनियर्स असू देत, ह्या गोष्टी अडॉप्ट कराव्या लागणार आहेत नक्कीच. जर ही गोष्ट अडॉप्ट केली नाही तर मग तो माणूस बाहेर फेकला जाणार आहे, हे नक्की आहे. त्यामुळे ही जी पद्धती म्हणजे तुम्ही कितीही एज मध्ये असा, तुम्ही आता कसं होतं की म्हणजे युएस मध्ये आम्ही बघितलं, म्हणजे सर्वे केला तर एक माइंडसेट असतो, म्हणजे 40 ते 50 हे एज असतं, त्यामध्ये लोकांना नवीन गोष्टी शिकायला नको असतात किंवा आम्ही जे शिकलो तेच बेटर असं म्हणतायत. पण आता तसं नाहीये. आता मग आणि 25 एज किंवा 20 एज मध्ये मुलं पटपट शिकत असतात. त्यामुळे एआय रिलेटेड गोष्टी ही मुलं शिकायला लागलेली आहेत. आणि 40 ते 50 या एज मधल्या जर लोकांनी या गोष्टी शिकल्या नाहीत किंवा ऍक्सेप्ट केल्या नाहीत तर ते लोक बाहेर पडले जाणार. कारण तुम्ही जर बघितलं, आता माझा मुलगा 8वीला आहे, तर 8वीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट आलेला. मग तो मुलगा 8वी पासूनच जर एआय ऍक्सेप्ट करत असेल किंवा शिकत असेल तर तो मग 22 वर्षाचा 25 वर्षाचा झाल्यावर त्याला किती नॉलेज आहे. त्यामुळे त्याचा चांगला, फक्त त्याचा बॅड इम्पॅक्ट काही पडणार नाही. जो ऍक्सेप्ट करणार नाही त्याच्यावरती बॅड इम्पॅक्ट पडणार, पण जो ऍक्सेप्ट करणार त्याच्यावरती चांगलाच इम्पॅक्ट पडणार. तो ग्रो होणार, तो बऱ्याचशा गोष्टी त्याला सोयीस्कर जाणार, सोप्या पद्धतीने जाणार. जरी एखाद्या माणसाला डेव्हलपमेंटचं जास्त स्किल नसेल तरी सुद्धा ते प्रोजेक्ट त्याला डेव्हलप करता येईल. एआयच्या दृष्टीने म्हणजे आता आपण ऐकतो की एआय डाटा वगैरे साठवणूक वगैरे असा प्रकार असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर मग ते एआय कडून कशा पद्धतीनं, म्हणजे मला ते ओके, हा, आता एआय कडून घ्यायचं म्हणजे काय की ऍक्च्युअल मध्ये आता जर मुलांचं बघितलं तर मुलांचं काय होतं की ह्या गोष्टी न जाता, आता बेसिकली जर आम्ही आता मी इंजिनिअरिंग कॉलेजनं जातो, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एआय न वापर करता ते वेगळ्या गोष्टीसाठी वापरला जातो. म्हणजे व्हिडिओज तयार करायचे किंवा रील्स तयार करायच्या, इन्स्टावरती टाकायच्या, ह्या गोष्टींवरती जास्ती फोकस केला जातो. सो माझं मत असं आहे की त्या मुलांनी एआय म्हणजे को पायलट असू दे, चॅट जीपीटी असू दे, याच्यामधून छोटे छोटे ऍप्लिकेशन्स बनवणं, प्रोजेक्ट्स बनवणं हे शिकायला पाहिजेत. कारण त्याला जर व्यवस्थित कमांड दिले, आज सपोज तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की तुमचं एक सपोज टीव्ही नेक्स्टचं एक ऍप बनवायचं आहे की एम्प्लॉई कधी आले गेले, कधी ब्रेक कधी घेतला, याचं तुम्हाला ऍप बनवायचं आहे लिव्ह मॅनेजमेंटचं वगैरे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इंजिनियरच हायर केला पाहिजे असं नाही. तुम्ही सुद्धा चॅट जीपीटी किंवा को पायलट वरती गेला आणि तिथे तुम्ही काही गोष्टी कमांड दिल्या की तुम्हाला नक्की काय पाहिजे, तुमचे सिस्टीम कशी आहे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला एक्झॅक्ट काय अचीव करायचं आहे, तुम्हाला मग त्याच्यासाठी फक्त एक बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या वापरायचे, या अशा कमांड देत गेला तर माझ्या मते एक बेसिक ऍप्लिकेशन हे 2 ते 2.5 तासात किंवा मे बी अर्ध्या तासात सुद्धा तुम्हाला ते तयार करून मिळतं. मग त्याच्यात तुम्ही हळूहळू मॉडिफिकेशन्स करून थोडा जर एखादा ग्राफिक डिझायनिंग वाला पर्सन आणला तर त्या पर्सनला पण घेऊन तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. ओके, खूप छान माहिती दिली सर. तर आज आपल्याबरोबर होते आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील सर, आणि त्यांनी आयटी बद्दल तसंच एआय बद्दल आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. मुलांनी कशा पद्धतीनं आयटी मध्ये प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे. तसंच कोल्हापूरमध्येही आता आयटी पार्कची सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आपल्या कोल्हापूरचंही भविष्य आता उज्ज्वल होईल असं आपल्याला दिसत आहे. तर सर, आज तुम्ही टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओला आलात आणि आयटी बद्दल मुलांना योग्य मार्गदर्शन केलात, याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.